नमस्कार प्रेक्षकांनो, हुकुमाची राणी ही या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपण काय पाहतोय, खूप मोठा धमाका. तर इकडे कोर्ट रूमचा ड्रामा आपण पाहतोय प्रेक्षकांनो, आणि तिकडे मालतीवर खूपच घाणेरडा चोरीचा आरोप उर्मिलाने लावलेला असतो. आता खरंच हे आपल्यालाही माहिती आहे की मालतीने अजिबात असं काही केलेलं नाही आहे, आणि दागिने मात्र त्या उर्मिलानेच काहीतरी उल्लू बनवून इकडे ठेवलेले असतात. आता मात्र कोर्टात ते सिद्ध कसं करणारे आपली राणी, ते मात्र खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. आजच्या भागात राणी मात्र असा काही डाव टाकते आणि मालतीला निर्दोष सिद्ध करते. विक्रांतच्या पायाखालची तर जमीनच सरकते. मालतीने चक्क हात पकडून आपल्या राणीची आता माफी मागितलेली आहे. होय प्रेक्षकांनो, आता हे सगळं नेमकं झालं कसं, हेच आपण आजच्या भागामध्ये पाहतोय. आजचा भाग एवढा इंटरेस्टिंग झालाय ना, शेवटपर्यंत नक्की बघा, अजिबात स्किप करू नका. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर मंडळी, आता हा कारखानीस वकील मात्र जज साहेबांना म्हणतो की लवकरात लवकर मालती मॅडमला आता कठोरातली कठोर शिक्षा करा. पण राणी मात्र तेवढ्यात येते आणि जज साहेब, तुम्ही असं एकदम शिक्षा नाही सुनावू शकत. आमच्याकडचे पुरावे तुम्ही बघा आणि त्यानंतर तुमचं डिसिजन, तुमचा निर्णय आम्हाला सांगा. यामध्ये तुम्हाला सिद्ध होणार आहे की मालती मॅडम निर्दोष आहेत. आणि जज मात्र बोलायला लागतात की राणी मॅडम, तुम्ही तुमच्याकडे जे काही पुरावे आहेत ते प्लीज आम्हाला आत्ताच्या आत्ता दाखवा, म्हणजे कोर्टाच्या समोर तुम्ही ते सादर करा, म्हणजे आम्हाला कळेल. केव्हा मात्र प्रेक्षकांनो, राणीने आपला जो काही लॅपटॉप आहे तो लॅपटॉप आता जजकडे दिलेला असतो. तेव्हा आता हा पुरावा बघितल्यावर मात्र कसा धमाका होणार आहे ना. CCTV फुटेज राणीने आणले प्रेक्षकांनो. चक्क आता मालती महाडिक या याच्यामध्ये निर्दोष आहे हे एका मिनिटामध्ये आता सिद्ध होणार आहे. ज्या माणसाने त्यांच्यावर इतकी मोठे आरोप लावलेत, त्यातून आता कसं आता मालती मॅडम बाहेर येणार, हेच आता आपल्याला पाहायला मिळतंय. राणी मात्र बोलायला लागते की माझ्याकडे जज साहेब CCTV फुटेज आहे आणि या लॅपटॉपमध्ये जे आहे तुम्ही आता चेक करा. जज साहेब मात्र मोठ्या शिताफीने बारीक पद्धतीने ते CCTV फुटेज चेक करत असतात आणि त्यामध्ये स्पष्ट आपल्याला दिसून येतंय की इकडे कुणी नाही तर उर्मिलाच आता दोषी आहे. मालती मॅडमने अजिबात काही केलेलं नाही आहे, कारण मालती मॅडम ज्या दिवशी डॉक्युमेंट घेऊन आली त्यांच्या हातात फक्त आणि फक्त कागदपत्र होते, अजिबात दुसरं काही नव्हतं. परंतु काल रात्रीचा जो काही CCTV फुटेज राणीने जजला दाखवला आहे, त्यात मात्र मित्रांनो चक्क राणीच्या हातामध्ये दागिन्यांची पिशवी घेऊन जाताना आपल्याला उर्मिला स्पष्टपणे दिसते आहे. तर मंडळी, आता मात्र तिने ते दागिने झोपडीत ठेवले आणि वापस येतानाच्या फुटेजमध्ये अजिबात उर्मिलाच्या हातात काहीही नाही आहे. याच्यावरून 100% सिद्ध होतं आहे की मालती महाडिक या पूर्णपणे निर्दोष आहेत. आणि आता मात्र उर्मिलानेच हे सगळं कारस्थान केले, हे सरळ सरळ सगळ्या कोर्टालाच आता दिसलेलं असतं. तर मंडळी, राणीने असा काही धमाका केला आहे ना जबरदस्त. काल रात्रीचं CCTV फुटेज आता मात्र राणीने दाखवलंय आणि राणी स्पष्ट इकडे जज साहेबांना बोलत असते. जज साहेब बघा, जाताना उर्मिला मॅडमच्या हातामध्ये लाल कलरची दागिन्यांची पिशवी होती आणि येताना त्यांच्या हातात काहीच नाही आहे. त्यांनी आमच्या घरात एंट्री केली आहे आणि त्या वापस पण आल्या, आपल्याला स्पष्ट दिसतंय. इकडे मात्र जज खूपच आता रागात येतात, ते म्हणजे उर्मिलावर. उर्मिला मात्र डोळे फाडून बघत असते. तिची आता बोलतीच बंद झालेली असते, तिचा अजिबात आवाज फुटत नाही आहे. तेव्हा मात्र प्रेक्षकांनो, ॲडव्होकेट कारखानीस मात्र खाली मान घालून गपचूप बसलेला असतो. इकडे उर्मिला मॅडम, तुम्हाला जर काही बोलायचं असेल तर तुम्ही प्लीज विटनेस बॉक्समध्ये यावं आणि पूर्णपणे तुमची बाजू मांडावी, असं म्हटल्याच्या नंतर प्रेक्षकांनो, जेव्हा उर्मिला इकडे येते, राणी म्हणते, काय उर्मिला मॅडम, तुमची जीभ जड झाली आहे का? तुमचे शब्द फुटत नाही आहेत का? बोला ना, बोला, काय तुमची बाजू मांडा. तेव्हा उर्मिला मात्र प्रेक्षकांनो अजिबात काही बोलत नाही, तिचा आवाजच बंद झालेला असतो आणि कारखानीस मात्र पुरता तोंडावर आपटलेला असतो. आता मात्र राणीने जजला विनंती केली की सर, आता मात्र तुम्ही मालती मॅडमला निर्दोष सिद्ध करून उर्मिला मॅडमला शिक्षा करण्याचं पहा. इकडे मात्र आता उर्मिला खूपच चिडते, खूपच तिचा संताप अनावर होतो आणि सरळ सरळ ती कोर्टात जोरात सांगते, हो, मीच ते दागिने घेतले आणि त्यांच्या रूममध्ये नेऊन ठेवले. कारखानीस वकील मात्र पुरता आता इकडे भांबावून गेलेला असतो, इतका चिडतो ना. आता मात्र जज म्हणतात, काय चाललंय तुमचं? कोर्टाला दिशाभूल करण्याच्या प्रयत्नामध्ये आम्ही तुमच्यावर कायदेशीर कारवाई आता करणार आहोत. इकडे कारखानीस स्वतःच्या मनालाच बोलतो, किती मूर्ख बाई आहे. अगं, सिद्ध झालं तर झालं, पण स्वतःच्या तोंडाने निदान कबुली तर द्यायची नव्हती ना. आता मात्र कारखानीस वकील अजिबात त्या उर्मिलाची बाजू घेत नाही आहे. इकडे मालती आता मात्र आपल्या राणीचा हात पकडून मित्रांनो तिची माफी मागू लागते.
जज मात्र म्हणतात की मिस्टर कारखानीस, याच्यानंतर तुम्ही खोटे पुरावे वगैरे जर कोर्टामध्ये सिद्ध करण्याचा प्रयत्न केला, दाखवण्याचा प्रयत्न केला, कोर्टाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला कोर्ट इकडे शिक्षा करू शकतं. आता मात्र तुम्ही असं अजिबात करायचं नाही आहे. आणि आजची मात्र कोर्टाची तारीख संपते प्रेक्षकांनो. आणि आता उद्याच्या भागात मालती मॅडमला पूर्णपणे निर्दोष सिद्ध करतात जज साहेब आणि मालती मात्र रिलॅक्स होते. मालतीला खूप आनंद होतो. जज मात्र आता इकडे बोलायला लागतात. आजची केस तर संपली आहे, पण आता उद्या तुम्ही आता उर्मिला मॅडम काय बोलायचे, तुमची बाजू तुम्हाला काय मांडायची आहे ती मांडू शकता. इकडे कोर्टाच्या बाहेर सगळेच आल्याच्या नंतर कारखानीसच्या समोर जाऊन राणी उभा राहते. आता मात्र आबा, इंद्रा सगळेच राणीच्या पाठीशी खंबीरपणे असतात. आणि आज कोर्टामध्ये राणीने जो काही धमाका केला आहे, उर्मिला विक्रांतचं कसं तोंड आपटवलं आहे ते सगळं पाहून सगळे राणीचं कौतुक करतात. इंद्रासुद्धा बोलू लागतो, एक नंबर राणी, तुझा आज जबरदस्त परफॉर्मन्स होता. कारखानीस तिकडे येतो आणि तो बोलतो, राणी मॅडम अजिबात तुम्हाला खुश व्हायची गरज नाही आहे. आता तुम्ही मेन केस तर अजून जिंकलेला नाही आहात ना. ही चाटूर थातूरमातूर केस तुम्ही जिंकलात, त्याच्यामध्ये तुम्ही खुश होऊ नका. राणी मात्र म्हणते, तसं नाही आहे सर, मी आता फक्त सत्यासाठी न्यायासाठी लढत असते आणि तुम्ही ही केस फक्त जिंकण्यासाठी लढता. तेव्हा मात्र कारखानीस अतिशय डोळे वटारून तिच्याकडे बघत असतो. होय प्रेक्षकांनो, आता मात्र राणी काय करणार, उद्याच्या भागामध्ये आता कशी ही केस जिंकणार आहे, कारण अजून मेन केस तर बाकीच आहे. कारखानीस मात्र असा काही चिडतो ना उर्मिलावर, तुमच्या मूर्खपणामुळे आज ही वेळ आली आहे. आता प्रेक्षकांनो सगळे घरी जातात. विक्रांतला मोठा प्रश्न पडलेला असतो की ही CCTV फुटेज राणीजवळ घेलच कसं. आपल्या बंगल्याचं CCTV फुटेज राणीने कसं काय मिळवलं, तिने काय हॅक केलं की आपल्या घरातून कोणी मदत केली आहे. चक्क प्रेक्षकांनो इकडे अजितने मात्र आता राणीला मदत केलेली असते. अजितने राणीला इकडे खूप मोठी मदत केली आहे आणि अजितमुळेच आज राणीने मालतीला निर्दोष सिद्ध केलेलं असतं. आता मात्र विक्रांत, रत्नाई आणि अजितला खरंच ओळखू शकेल का, त्यांना काय शिक्षा करणार आहे, हे सगळं पाहणं फारच रंजकदार ठरणार आहे. दुसरीकडे मालती मॅडम मात्र इकडे राणीला आता थँक्यू म्हणत असते, तिला आता कौतुक करत असते. विक्रांतच्या घरी मात्र इकडे खूप मोठा धमाका, CCTV फुटेज पोहोचलंच कसं याबद्दलची चर्चा तिकडे चालू असते. आणि प्रेक्षकांनो विक्रांत आता रत्नाईला खूपच ओरडा देत असतो, खूप ओरडत असतो. फायनली विक्रांत आणि अजित या दोघांमध्ये मात्र आता खूप मोठं भांडण लागतंय की CCTV फुटेज विक्रांतला पूर्ण डाऊट आहे की हे अजितनेच तिला आता पुरवलेलं असतं. आता या दोघांमध्ये काय होणार, अजितमुळे आज आपली राणी जिंकली आहे, अजून अजित आणि रत्ना काकी राणीच्या पाठीशी खंबीर उभे राहणार का, हे सगळं आता पाहणं प्रेक्षकांनो जबरदस्त ठरणार आहे. विक्रांत आणि कारखानीसचं सुद्धा आता बोलणं होतं की राणीला आता कसं हरवायचं, राणीची आता कशी जिरवायची. आणि कारखानीस मात्र म्हणतो, आता तुम्ही असा काही जबरदस्त प्लॅन करा की बघा मी मात्र त्या राणीला पुरता फसवणार आहे. इकडे प्रेक्षकांनो कारखानीस, विक्रांत, उर्मिला मिळून खूपच घाणेरडा प्लॅन आता या फॅमिलीच्या विरोधात करणार आहेत आणि यांनाच यांच्या गोत्यामध्ये आणायचा प्रयत्न करणार आहेत, कुठल्या तरी मॅटरमध्ये फसवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मंडळी उद्याचा भागसुद्धा इंटरेस्टिंग असणार आहे. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला आहे आम्हाला नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.